नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे लढा द्यावा, ब्रसेल्स इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीला मुदतवाढ देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर. कचरा व्यवस्थापनासाठी मुंबई पालिकेनं एकात्मिक कचरा नियोजन पद्धत स्वीकारावी, प्रकाश जावडेकर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. उत्तराखंड विधानसभेतल्या उद्याच्या शक्ती परीक्षेवर उच्च न्यायालयाची 6 एप्रिलपर्यंत स्थगिती. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 7 जवान शहीद. आणि दुखापतीमुळे युवराज सिंग T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या बाहेर, मनीष पांडेला संधी. आणि आता सविस्तर वृत्त. दहशतवादानं सध्या परिसीमा गाठली असून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबिया या 3 देशांच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज ब्रसेल्सला भेट दिली. पंतप्रधानांनी युरोपीय आणि बेल्जियमच्या संसदेला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. त्याआधी पंतप्रधानांनी मालविक मेट्रो रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याबरोबरची चर्चा फलदायी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बेल्जियमच्या मातीत इतिहासात लाखो भारतीय सैनिकांनी शौर्य गाजवलं होतं. त्याअर्थी उभय देशांचं रक्ताचं नातं असल्याचं भावनोद्गार त्यांनी काढले. भारत आणि बेल्जियमच्या नात्यात मैत्री दृढ करण्याची मोठी क्षमता आहे, असंही ते म्हणाले. भारतात गुंतवणूक करणं ही मोठी संधी असून त्यासाठी पंतप्रधानांनी बेल्जियममधल्या उद्योगांना आमंत्रण दिलं. नैनितालपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवस्थळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीचं पंतप्रधानांनी बेल्जियममधून रिमोट कंट्रोलद्वारे उद्घाटन केलं. पंतप्रधान उद्या आणि परवा अमेरिकेत वॉशिंग्टन DC इथे होणाऱ्या 4थ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. अखेरच्या टप्प्यात ते सौदी अरेबियाला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या सुरू असलेला बेल्जियम, अमेरिका, सौदी अरेबियाचा दौरा भारतासाठी अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबद्दल चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार सर. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. दहशतवादाशी एकत्रितपणे लढा देण्याची गरज सध्या पंतप्रधान सातत्याने सांगत आहेत, आजही त्यांनी सांगितलेलं आहे. तर या संदर्भात आता भारत युरोपीय महासंघाच्या संबंधांबद्दल आपण नेमकं काय सांगू शकतो, या दौऱ्याचं नेमकं आपण काय सांगू शकतो? प्रथमतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की युरोपियन महासंघ की ज्याचे 28 सदस्य देश आहेत आणि भारताचे हा युरोपियन महासंघ सगळ्यात मोठा व्यापार भागीदार आहे. म्हणजे भारतामध्ये जी थेट गुंतवणूक होती, परकी गुंतवणूक होती, जवळपास 1/4 गुंतवणूक ही युरोपियन महासंघाकडनं होती. त्याचप्रमाणे युरोपियन महासंघ हा आपल्यासाठी फार मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे आपले जे कृषी उत्पादन असतील, हिरे आहे, ज्वेलरी आहे, विशेषतः टेक्स्टाईल चा भाग आहे, यासाठी फार मोठी मार्केट आहे. त्याचप्रमाणे आपले जे सर्व्हिस सेक्टर आहे त्यासाठी पण युरोपियन महासंघ ही अतिशय मोठी बाजारपेठ आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2000 पासून भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी किंवा गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या चर्चेच्या फेऱ्या चाललेल्या होत्या. विशेषतः 2007 मध्ये एक अतिशय सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा एक करार जो होता की ज्याला व्यापार आणि गुंतवणुकीच्या संदर्भातला आपण करार म्हणतो, या कराराच्या संदर्भामध्ये देखील सातत्याने चर्चेच्या फेऱ्या होत होत्या. परंतु आज जो करार झालेला आहे आणि ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियमला गेलेले आहेत, याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण पहिल्यांदा भारत आणि युरोपियन महासंघ यांच्या चर्चेमध्ये दहशतवादाचा प्रश्न हा केंद्रस्थानी आलेला आहे. आणि ही जी बैठक झालेली आहे यामध्ये दहशतवाद हा केंद्रस्थानी ठेवून त्यावर सहकार्य कशा पद्धतीने करता येईल याकडे विशेषतः लक्ष दिलं गेलेलं आहे. आणि याच्या मागचं कारण हे स्वाभाविकच आहे, कारण ही भेट अशा पार्श्वभूमीवरती होती आहे की ज्या पार्श्वभूमीवरती काही
काही दिवसांपूर्वीच बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सवरती दहशतवादी हल्ला झालेला होता आणि त्याचपूर्वी नोव्हेंबर 2015 पॅरिसवरती दहशतवादी हल्ला झालेला होता. आणि आता अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे की युरोपमधलं एकही देश हा आता दहशतवादाच्या संकटापासून मुक्त आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. दहशतवादी संघटनांच्या रडारवरती किंवा टार्गेटवरती आता युरोप आहे. आता यापूर्वी बऱ्याचदा असं व्हायचं की अल कायदा असेल किंवा तालिबान असेल यांच्याकडनं ज्या स्वरूपाचा दहशतवादी हिंसाचार घडायचा त्यासाठी प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडातले देश या दहशतवादाच्या हिंसाचाराला बळी पडायचे. परंतु आता या दहशतवादाचा जो रोख आहे हा युरोपकडे वळलेला असल्यामुळे युरोपियन देशांना त्यांचा त्रास होत असल्यामुळे आता त्यांना आशियाई देशांबरोबर सहकार्य करणं हे महत्वाचं वाटू लागलेलं आहे. आणि या बैठकीनंतर आता युरोपियन देश आणि भारत यांच्यामध्ये दहशतवादाच्या संदर्भामधली जी गुप्तचर माहिती आहे याची देवाणघेवाणाच्या संदर्भामध्ये काही प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे कुठेतरी या दहशतवादाच्या समस्येमुळे हे सगळे देश कुठेतरी आपल्या जवळ येऊ शकतात आणि दहशतवादाचा एकत्रित मुकाबलाही आपण करू शकतो. निश्चितच याचं कारण असं आहे की यापूर्वी देखील भारताने युरोपियन महासंघाबरोबर आपल्या ज्या वाटाघाटी होत होत्या त्यामध्ये दहशतवादाचा प्रश्नाला प्राथमिकता देण्याचा प्रयत्न केला. परंतु युरोपियन देशांकडनं त्या संदर्भामध्ये तेवढी मानसिकता दाखवली गेली नाही. किंबहुना त्यांचा जी भूमिका होती ती बऱ्यापैकी उदासीन होती. भारताने दहशतवादाचं महत्व हे अतिशय सातत्याने म्हणजे भारत ही भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवरती सातत्याने मांडत आलेला आहे की तुम्ही काश्मीरमधल्या जे दहशतवादी कृत्य आहेत त्याच्याकडे तुम्ही अलिप्त म्हणून बघू नका. हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचाच एक भाग आहे. परंतु याला फारसं गांभीर्याने युरोपियन देशांनी घेतलेलं नव्हतं. पण जेव्हा त्यांना आता दहशतवादाची झळ पोहोचायला लागलेली आहे आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की युरोपियन देश हे तसे उदासीन आहेत. ते आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून फार जागरूक आहेत. परंतु दहशतवादाच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका ही सातत्याने उदासीन राहिलेली आहे. परंतु पॅरिसवरती अटॅक झाल्यानंतर फ्रान्सनी आता इस्लामिक स्टेटवरती प्रत्यक्ष हल्ले सुरू केलेले आहेत. त्यामुळे आता या देशांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये रस दाखवायला सुरुवात केलेली आहे जे भारतासाठी उपकारकच ठरणार आहे. म्हणजे भारताची ही सातत्याने जी मागणी होती त्याचं महत्व आता युरोपियन देशांना पटलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता व्यापार विषयक संबंधांकडे वळूया आपण. युरोपियन महासंघ आणि भारत मध्यंतरी डेडलॉक सारखी एक परिस्थिती निर्माण झालेली होती. नेमकं काय सांगू शकतो आता त्याच्या? भारत आणि युरोपियन महासंघ जसे मी यापूर्वीच म्हणालो की युरोपियन महासंघ ही आपल्यासाठी फार मोठी बाजारपेठ आहे. हा अतिशय श्रीमंत असा व्यापार संघ आहे. त्यामुळे ह्या बाजारपेठेमध्ये भारताला अधिकाधिक भूमिका मिळावी या गुंतवणुकीच्या संधी मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील होतो. 2007 मध्ये भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करता येईल का या दृष्टिकोनातून चर्चेला प्रारंभ झाला. परंतु त्या संदर्भामध्ये युरोपियन महासंघाकडनं काही अटी टाकल्या गेल्या आणि या अटींच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने आपण असं म्हणतो की टेलिकॉम सारखं क्षेत्र आहे याच्यामध्ये थेट गुंतवणूक ही 100% करण्यात यावी. त्याचप्रमाणे विमा क्षेत्र आहे. विमा क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची मर्यादा ही 49% घेऊन गेलो पाहिजे. त्याचप्रमाणे थेट गुंतवणुकी संदर्भामध्ये आपले जे देशांतर्गत निर्बंध आहेत त्यामध्ये शिथिलता आणणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाचे काही अटी ह्या युरोपियन महासंघाकडनं टाकल्या गेलेल्या होत्या आणि या अटी बऱ्यापैकी आपण आता त्याची पूर्तता केलेली आहे. परंतु 2013 म्हणजे या मी जसं सांगितलं की 2007 मध्ये ह्या चर्चेला सुरुवात झाली आणि 2007 ते 2013 यामध्ये 16 चर्चेच्या फेऱ्या झाल्या आणि बऱ्यापैकी निगोशिएशन्स घडले आणि आपण एका ठळक अशा मुद्द्यापर्यंत पोहोचतो नाही पोहोचत तोपर्यंत 2 महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आणि त्यातला एक होता की आपण जी आंब्याची निर्यात ही युरोपियन महासंघाला करायचो त्या निर्यातीवरती त्यांनी बंदी घातली. एक झालं आणि दुसरं जे आपल्याकडे जे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आहेत ज्याला आपण औषधी उत्पादनं असं म्हणतो जवळपास 700 औषधी उत्पादनावरती युरोपियन महासंघाने बंदी घातली. त्यामुळे काही काळापुरतं म्हणजे 2013 ते 16 या दरम्यान भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु आता आपण जे सकारात्मक गेल्या 1 वर्षामध्ये पावलं उचललेली आहेत गुंतवणुकीच्या संदर्भातली आणि जे निर्बंध होते जे आपण शिथिल करण्याच्या मार्गाने जात आहोत त्यामुळे परिस्थिती आता निवडलेली आहे. त्यामुळे दोन्ही मधला म्हणजे भारत आणि युरोपियन व्यापार संघामध्ये जो व्यापार आहे तो भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढण्याचे चिन्ह आता दिसायला लागले. या दौऱ्यामुळे त्याच्यामध्ये काही शक्यता चर्चेची शक्यता निश्चितच आहे. याचं कारण असं आहे की युरोपियन देशांकडनं आपल्याला प्रामुख्याने ज्या 2 गोष्टींची आवश्यकता आहे ते एक आहे भांडवल आणि दुसरं आहे तंत्रज्ञान जे त्या देशांकडे मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि आपण जे काही नॅशनल मिशन्स जे आपण उपक्रम सुरू केले राष्ट्रीय पातळीवरती मग तो मेक इन इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल क्लीन इंडिया असेल या सर्व उपक्रमांमध्ये आता आपल्याला परकीय भांडवल आणि परकीय तंत्रज्ञान या दोघांची गरज आहे. आणि मग या
दोघांच्या गरजेला गृहीत धरून हे देश फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करू शकतात, किंबहुना आपल्याकडे साधन संपत्तीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावरती पैसा या देशांकडून मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून हा जो दौरा आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे. आता आण्विक सुरक्षा परिषदेमधली चर्चा नेमकी कुठल्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्वाची आहे अमेरिकेमध्ये? हा जो दौरा आहे या दौऱ्याचे 3 प्रमुख भाग आहेत. पहिल्या दौऱ्यामध्ये युरोपियन महासंघाबरोबरची आपली चर्चा आहे. 31 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला जाणार आहेत आणि वॉशिंग्टन डीसी मध्ये जी 4थी आण्विक सुरक्षा परिषद आहे ती होणार आहे. आता ही जी आण्विक सुरक्षा परिषद आहे या परिषदेची सुरुवात 2010 मध्ये झाली. 2010 मध्ये वॉशिंग्टन डीसी मध्येच ही पहिल्यांदा परिषद झालेली होती. त्यानंतर साऊथ कोरियामध्ये सिओल इथे ती झालेली होती. आणि आता ही जी 4थी मुळातच ही जी आण्विक सुरक्षा परिषदेची संकल्पना पुढे आलेली आहे ही दहशतवादाच्या प्रश्नामुळेच पुढे आलेली आहे. आणि दहशतवादाच्या प्रश्नामुळे पुढे येणं म्हणजे अनेक दहशतवादी संघटना आहेत, जसे यापूर्वी अल कायदा सारखी दहशतवादी संघटना होती किंवा तालिबान सारखे जे अतिशय मूलतत्ववादी अशा स्वरूपाचे घटक होते, आणि आता इस्लामिक स्टेट सारखी दहशतवादी संघटना आहे. हे सर्व अण्वस्त्र मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. त्यामुळे अण्वस्त्रांची सुरक्षा या दहशतवादी संघटनांपासून आपण कसं करू शकतो? आंतरराष्ट्रीय पातळीवरनं या संदर्भामध्ये काही सामूहिक उपाययोजना करता येऊ शकतात का? या दृष्टिकोनातून ही परिषद अतिशय महत्वाची मानली जाते. आणि या परिषदेला 50 राष्ट्रांचे प्रमुख येणार आहेत. भारत हा एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे भारताची या संपूर्ण परिषदेमधली भूमिका ही 2010 पासून अतिशय महत्वाची राहिलेली असल्यामुळे आपण या सगळ्या निर्णयांना पाठिंबा देणारे आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून जर तशा स्वरूपाचा सामूहिक करार झाला तर तो भारतासाठी उपकारकच ठरणार आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये सौदी अरेबियालाही भेट देणार आहेत, तर ती भेट महत्वाची आपण कुठल्या दृष्टिकोनातून सांगू शकतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सौदी अरेबियाची भेट ही अतिशय ऐतिहासिक स्वरूपाची ठरणार आहे. कारण आपण जर असं बघितलं की गेल्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जर आपण संपूर्ण जी विकास बघितला तर तो विकास प्रामुख्याने 4 टप्प्यांमध्ये होतो आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध घनिष्ठ केले. दुसऱ्या टप्प्यामध्ये भारताने जे दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबरचे संबंध, व्यापारी संबंध घनिष्ठ केले. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण युरोप आणि ज्या महत्वाच्या मोठ्या महासत्ता आहेत, अमेरिका असेल, रशिया असेल, त्यांच्याबरोबर संबंध घनिष्ठ केले. आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपण आता इस्लामिक राष्ट्रांकडे वळणार आहोत. आणि ह्या ज्याला आपण लुक वेस्ट असं म्हणतो, कारण आपण भारताचे जे आर्थिक संबंध दक्षिण पूर्व आशिया राष्ट्रांबरोबर आहे ते वृद्धिंगत करण्यासाठी आपण लुक ईस्ट पॉलिसी सध्या राबवत आहोत. आता आपण लुक वेस्ट पॉलिसी राबवणार आहोत. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताचा दक्षिण पूर्व आशिया देशांबरोबरचा व्यापार हा अंदाजे $100 अब्ज आहे. पण जर आपण इस्लामिक देश जर म्हटलो तर ते जे पश्चिम आशियामधले देश आहेत त्यांच्याबरोबरचा भारताचा व्यापार हा साधारणतः $200 अब्ज एवढा आहे. त्यामुळे आपल्याला या भागाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि जवळपास 84 लाख भारतीय हे आता आखाती प्रदेशामध्ये आहेत. त्यांची सुरक्षा आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि मला वाटतं त्याच दृष्टीने सौदी अरेबियाचा किंवा हा एकंदरच दौरा महत्वाचा ठरणार आहे. आणि आपण अतिशय सुंदर शब्दामध्ये हे विवेचन केलं. खरं तर अजूनही खूप ऐकायची इच्छा आहे, पण आपण इथे आलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. थँक्यू. राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढ देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मंजूर झालं. 4 महिन्यांची मुदतवाढ देणारं हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग, ग्रामविकास, जलसंधारण तसंच पर्यावरण या विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या आज विधानसभेत चर्चेनंतर संमत झाल्या. राज्यातल्या 80% कोल्हापूर बंधाऱ्यांमध्ये पाणी थांबत नसून दुष्काळ निवारणासाठी ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं सगळ्या शक्य गोष्टी शासन करेल असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरादरम्यान दिलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात 550 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यातला निधी विविध संस्थांच्या नावे तसंच एका बिल्डरच्या नावावर जमा करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सदनात दिली. या लक्षवेधी दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानं कामकाज काही काळ तहकूब करावं लागलं. राज्यात खासगी क्षेत्राच्या सहभागानं प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव तयार होत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांची फी भरण्यासाठी जवळ पैसे नसल्यामुळे ठप्प झालं असल्याचं निवेदन आमदार जगजितसिंग राणा यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. उद्योगांसाठीचे विजेचे दर कमी करण्यासाठी अनुदान देण्यासंदर्भात ऊर्जा विभागाचा प्रस्ताव तयार असून लवकरच या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी विजेचे दर कमी आहेत,
मात्र विशेष आर्थिक क्षेत्र नसलेल्या भागात नवे उद्योग येण्याच्या दृष्टीनं शेजारील राज्यांप्रमाणे विजेचे दर ठरवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी चौथी सुधारणा विधेयक विरोधकांनी सुचवलेल्या 2 सुधारणांसह आज मंजूर करण्यात आलं. मिहान प्रकल्पात कृषी प्रक्रिया क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. सामाजिक बहिष्काराचे प्रकार रोखण्याच्या दृष्टीनं अशा बहिष्कारांपासून संरक्षण देणारं विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाईल असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं. शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करत जात पंचायतीवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी केली. या विधेयकाचा अंतिम मसुदा तयार असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी चर्चा करून प्रारूप ठरवण्यात येईल असं शिंदे यांनी सांगितलं. नाशिक इथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात संबंधितांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली. माकपा आमदार जीवा पांडू गावित, पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे, कॉम्रेड नरसय्या आडाम या नेत्यांचा यात समावेश होता. वनजमिनींचे पट्टे आदिवासींच्या नावे करण्याबाबतचा प्रश्न 3 महिन्यात निकाली काढला जाईल. इनाम मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्याच्या नावावर लवकरात लवकर करण्याचं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती या नेत्यांनी बैठकीनंतर दिली. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीबाबत केंद्र सरकारकडे निधी मागावा लागेल. शेतकऱ्याला सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीसंदर्भात नाशिक इथे आंदोलन करणाऱ्या सुकाणू समितीत चर्चा होईल. त्यानंतर आंदोलन मागे घ्यायचं की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य किसान सभेनं नाशिक इथे कालपासून सुरू केलेलं महामुक्काम आंदोलन आजही सुरूच आहे. मुंबईत देवनार कचराभूमीत वारंवार लागत असलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं लघु आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना सुरू करून एकात्मिक कचरा व्यवस्थापन पद्धत लागू करावी असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत यासंबंधी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. यासंबंधीचा सविस्तर तात्पुरते उपाय, मध्यमकालीन उपाय आणि दीर्घकालीन उपायाचं एक रूपरेखा पुढच्या 10 दिवसामध्ये मुंबई महापालिका सादर करेल. हा सादर केल्यानंतर आम्ही दर 3 महिन्यांनी त्याचा रिव्ह्यू घेऊ की किती प्रगती योग्य प्रकारे चालू आहे की नाही. आणि मला खात्री आहे भारत सरकार, मोदी सरकार हे या ठिकाणी संवेदनशील आहे. देवनारच्या कचराभूमीला केंद्र सरकारच्या 2 प्रतिनिधींनी काल भेट दिल्यानंतर त्या अहवालावर आज या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. देवनार इथे वर्षानुवर्ष साठलेला 1,20,00,000 टन कचरा आहे. एकात्मिक कचरा व्यवस्थापनाद्वारे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सल्लागार कंपनी म्हणून टाटा कन्सल्टन्सीची नेमणूक करण्यात आल्याचंही ते म्हणाले. मुंबईतल्या मुलुंड इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय प्रगतीपथावर असून येत्या 15 दिवसात याची निविदा निघेल असं जावडेकर यांनी सांगितलं. करोडो रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यातर्फे 4,000 कोटी रुपयांचं बँक कर्ज फेडण्याचा प्रस्ताव आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. मल्ल्या यांचे वकील CS वैद्यनाथन यांनी हा प्रस्ताव न्यायालयासमोर सादर केला. या प्रस्तावावर बँकांनी एका आठवड्यात प्रतिसाद द्यावा असं सांगून न्यायालयानं पुढची सुनावणी 7 एप्रिलला ठेवली आहे. मल्ल्या यांचा भारतात परतण्याचा विचार आहे किंवा नाही याबाबत मात्र वैद्यनाथन यांनी मौन बाळगलं. विजय मल्ल्या यांनी बँकांचे 9,000 कोटी रुपये थकवले असून सध्या ते परदेशात असल्यानं त्यांच्यावर कारवाई कशी होणार अशी बँकांची चिंता होती. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेत डिजिटल तंत्रज्ञान अंतर्भूत असून आगामी 5 वर्षाच्या काळात डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत देशात तंत्रज्ञानावर आधारित $1 ट्रिलियन नवी अर्थव्यवस्था उभी राहील असं मत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं. ते आज मुंबईत मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील बदल आणि संधीचा वेध घेणाऱ्या फिक्की फ्रेम 2016 या परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात बोलत होते. डिजिटल इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देणं, त्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा उभारणं ही माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी असून आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत असं ते म्हणाले.
राज्यातील पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र सरकारला दिले. येते 2-3 महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. युद्धपातळीवर तुम्ही जर उपाय केले नाहीत तर मोठी आपत्ती ओढवेल. यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं. प्राध्यापक एच.एम. देसरडा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी सरकारनं आराखडा तयार करावा असं सांगून सरकार कोणत्या उपाययोजना करणार आहे यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश देत यापुढच्या सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून कोणताही कायदा रोखू शकत नाही. पुरुषांना तिथे प्रवेश असेल तर महिलांनाही तिथे प्रवेश द्यायलाच हवा असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथल्या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याविरोधात ज्येष्ठ वकील निलिमा वर्तक आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे म्हटलं आहे. महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचंही न्यायालयानं सांगितलं. एखाद्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्यापासून एखादं मंदिर अथवा व्यक्ती रोखत असेल तर त्यांना महाराष्ट्र हिंदू पूजास्थान प्रवेश विषयक कायदा 1956 अंतर्गत 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या कायद्याला सरकारनं व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि त्यातल्या तरतुदींविषयी जनतेला माहिती व्हावी यासाठी परिपत्रकही जारी करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कामासाठी असलेला प्रस्तावित निधी राज्य सरकारनं खर्च करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करावा तसंच चारा छावण्या तात्काळ सुरू कराव्यात या मागण्यासाठी नगर तालुक्यातले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला बसले आहेत. मराठवाड्यानंतर आता नगरमध्येही दुष्काळाचे चटके जाणवत आहेत. जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे. त्यात चारा छावण्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे नगर जिल्ह्यात तब्बल 30,000 जनावरं शेतकऱ्यांना शेजारच्या बीड जिल्ह्यात छावण्यांमध्ये स्थलांतरित करावी लागली आहेत. जनावरांच्या देखभालीसाठी अनेक शेतकऱ्यांना कुटुंबियांसहित स्थलांतरित व्हावं लागलं. त्यामुळे नगर जिल्ह्यातले शेतकरी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. उत्तराखंड विधानसभेत उद्या होऊ घातलेल्या शक्तीपरीक्षेवर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 6 एप्रिलपर्यंत स्थगिती आणली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी 31 मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करावं असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काल दिला होता. केंद्र सरकारनं या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली असता सुनावणीसाठी खंडपीठापुढे ठेवण्यात आली. विधानसभा बरखास्त करून उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना बहुमत कसं काय सिद्ध करता येईल याचं स्पष्टीकरण या याचिकेत मागितलं आहे. या प्रकरणात बरेच कायदेशीर मुद्दे लक्षात घ्यावे लागतील असं निरीक्षण नोंदवून न्यायालयानं या याचिकेवरची सुनावणी 6 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 7 जवान शहीद झाले. जवान ज्या व्हॅनमधून प्रवास करत होते ती व्हॅन स्फोटाद्वारे उडवल्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबारही केला. स्फोटात 5 जवान तर गोळीबारात 2 जवान शहीद झाल्याची माहिती दंतेवाडा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. आळंदी इथलं विश्वशांती केंद्र आणि मायर्स MIT या संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये यावर्षी बक्षिसांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्यात आली. रेणापूर विधानसभा मतदारसंघातल्या लातूर आणि औसा तालुक्यातल्या 51 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपये आणि आरोग्य कार्ड देण्यात आलं. लातूर तालुक्यातल्या रुई रामेश्वर इथे स्थानिक कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. दरवर्षी ही स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येते. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्या होणाऱ्या भारत वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दुखापतीमुळे बाहेर झालाय. त्याच्या जागी मनीष पांडेला संधी देण्यात आली आहे. उद्या मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दरम्यान T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडसमोर विजयासाठी 154 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंनी चांगली खेळी करत 8 बाद 153 धावा केल्या. न्यूझीलंडच्या मुनरो यानं 32 चेंडूत सर्वाधिक 46 धावा ठोकल्या. इंग्लंडने भक्कम सुरुवात केली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 3 बाद 123 धावा झाल्या होत्या.
आता अपन हा जो सामना पर एक ही तरीका है, हा अगर प्रक्षेपणाद्वारे न्यूजीलैंड को बघतो. वापस आना है, विकेट लेने होंगे. ये काफी कठिन नजर आता हुआ न्यूजीलैंड टीम के लिए. एक 124 पे 3 निकले. हवामान येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 34, किमान 22. नागपूर 41 आणि 22. पुणे 38 आणि 17. औरंगाबाद 39, 24. नाशिक 38 आणि 17. कोल्हापूर 38 आणि 23. रत्नागिरी 33 आणि 21. सोलापूर 42 आणि 25. आणि अमरावती 40 आणि 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे लढा द्यावा, ब्रसेल्स इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीला मुदतवाढ देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर. कचरा व्यवस्थापनासाठी मुंबई पालिकेनं एकात्मिक कचरा नियोजन पद्धत स्वीकारावी, प्रकाश जावडेकर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. उत्तराखंड विधानसभेतल्या उद्याच्या शक्ती परीक्षेवर उच्च न्यायालयाची 6 एप्रिलपर्यंत स्थगिती. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 7 जवान शहीद. आणि दुखापतीमुळे युवराज सिंग T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या बाहेर, मनीष पांडेला संधी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.